What's up guys, welcome back to my vlog everyone. Hope you all are doing absolutely fine. आपली माणसं आपला महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नमस्ते, सत श्री अकाल, जय भीम, अस्सलाम वालेकुम. आता मी हा एक परेलचा जो वर्कशॉप आहे तिकडे आणि आपला पाठी म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या पाठी जो आपला कलिना मार्केटचा जो रिलायन्सचा गणपती आहे कलिना महाराजा त्याचा आता आम्ही आगमनसाठी इथे आलोय. सकाळचे 5:15 झालेत आणि गणपती आम्ही काढला तिकडनं वर्कशॉपमधून 5:10ला पाठून तुम्ही बघू शकता गणपती येतोय. आपला कलिन्याचा महाराजा जो परेल वर्कशॉपमधून येतोय मोरया. गणपती आला मस्तपैकी कलिना एरियामध्ये. ड्रायव्हर पण एक नंबर होता आपला. पावणे 7 आणि आपला गणपती आला आहे कलिनाचा महाराजा. मोरया मोरया.
परेलला गेलो वर्कशॉपला. तिकडनं गणपती घेता घेता बराच टाईम झाला आणि मग सकाळी मॉर्निंगला 7:05ला गणपतीचा आपला मंडपात येण्याचं आगमन झालं. गणपती आपल्या मंडपात आला सकाळी मॉर्निंग 7 वाजता. आता चालू आहे बरेच कामं, ते बाकीची पूर्ण लागलीत कामाला. ए राशि, तुम्हारे पप्पा का फोटो लिया, वीडियो लिया, अभी तू भी आएगी यूट्यूब में. आता आम्ही आहे कलिनामध्ये सुंदरनगरच्या एरियामध्ये आणि सिद्धिविनायक मंदिर. तर हा आमचा 8वा गणपती ना काजू. तर हा आमचा आजचा दिवसाचा 8वा गणपती आहे. आता आम्ही जस्ट स्टार्ट केला एक्सप्लोर करायला. नंतर मग स्लोली पूर्ण सांताक्रूजमध्ये जेवढे पण गणपती आहेत आम्ही ते पूर्ण एक्सप्लोर करू आणि आमच्या चॅनलपर्यंत घेऊन येऊ. काय बोलते, सगळी आयडिया हीच जाते. गणपती बघायची म्हणून ठीक आहे दाखवतो. काय ऑल क्रेडिट गोज टू मी. हां पप्पा दर्शनसाठी. आता तुम्ही बघू शकता फायनली आपले कलिनाचे महाराज बसलेत. आणि फर्स्ट टाइम मी गेलो होतो बाप्पाला आणायला. या टाइमला माझा मित्र सिद्धांत, त्यांनी बोललं चल जायचं आपल्याला. गेलो. तो एक्सपिरियन्स होता ना, म्हणजे बाप्पाला सोबत घेऊन येण्याचा खूप आनंदी होता. बाप्पाला आणता म्हणजे सगळं काय, तो परेलपासून बाप्पाला सांताक्रूजपर्यंत आणेपर्यंत काळजीपूर्वक, म्हणजे काय न लागता काय न चुकता बरोबर घेऊन आलो इथपर्यंत. आम्ही सगळे मित्रांनी सगळ्यांचं कॉर्डिनेशन मस्त होतं. बाप्पा आले, बाप्पांचा विराजमान झाला, मस्तपैकी बसलेत. आता नेहमीप्रमाणे सारखे राजासारखे बसलेत, महाराजासारखे. तर खूप छान वाटते. तर कसं असतं की आमच्या मुंबईकरांसाठी सोड एक मिनिट म्हणजे काय पण आता आमच्या मुंबईकरांसाठी ना पहिली दिवाळी म्हणजे आमच्यासाठी गणपती, मला असं वाटतं. कारण खूप मुंबई पूर्ण 11 दिवस बोलतात ना, मुंबईमध्ये धूमधडाका असतो. गणपती आला म्हणजे आमच्यासाठी प्रेम, आमचं प्रेम आला, आमचा देव आला आणि छान वाटतं गणपती आल्यापासून. ते सगळी मुंबई जागी असते, 11 दिवस चहलपहल असतो सगळीकडे. म्हणजे गणपती वातावरण पण एवढं सुंदर असतं ना, काय सांगतो. आणि भाऊ खूप सुंदर वाटतं मुंबईकरांसाठी. हा खूप म्हणजे खूप आनंदाचा गोष्ट आहे. आता 4था गणपती, काल 11 गेले, आज 4था झाला. ट्राय करू अकोल्यातले सांताक्रूजचे जेवढे गणपती आपण एक्सप्लोर करू. मी दोघं आता मस्तपैकी फिरतोय. रात्रीचे 12:30 झालेत आणि एक्सप्लोर करतोय आपल्या एरियातले जेवढे पण गणपती आहेत. कळवा बोलते, कळव्याची परत आठवत नाही मला, कारण मी कळवत राहत होतो. पण मी आता आलोय ते सांताक्रूजमध्ये राहायला. कळवा का सुट्टा आणि आयुष्यभर कळवा माझ्या लक्षात नेहमी राहील. कळवा वॉज द बेस्ट प्लेस. तिकडे खूप काय म्हणजे शिकायला भेटला, अनुभव झालाय. सो फार सो गुड. आता मी थोडं एक्सप्लोर करतो, मग घरी जाऊ. आमचं प्लॅन होता की एकच गणपतीचं आपण दर्शन करायचं महाराजाचं. मग आम्ही 5 वरती गेलो. मग आता आम्ही 7 वर गेलो. आता 9 दर्शन आम्ही करू. काल आम्ही केले 11 गणपतीचे दर्शन, आज आम्ही करणार आहे 9 गणपतीचे दर्शन. नंतर हळूहळू करू आपण.